हा जो संन्यास आहे तो कर्मयोग न करता, कोणी जर म्हणाले की मी कर्माचं अनुष्ठान करणार नाही, त्याला संन्यास सुद्धा प्राप्त होणार नाही. योग स्थिती प्राप्त केली नाही आणि जर कोणी असं विचार करेल की मी कर्मयोग न करता संन्यासी होईल, काही होणार नाही, एवढे संन्यासी काही प्राप्ती होणार नाही. कर्तृत्वाचा अभिमान आणि फलासक्ती हे दोन्ही टाकून ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं जे काम असतं, याच पद्धतीनं तो मोक्षरूपी पर्वतापर्यंत जाऊ शकतो, चढू शकतो, ब्रह्मसुखाला प्राप्त होतो. ऑनलाईन बेच तर का अन्यथा संन्यास प्राप्ती होणार नाही. संन्यास आणि योग यांना अभिन्न रीतीने पाहतात. एकम सांख्यांच योगंच यः पश्यति स पश्यति, हेच खरे ज्ञानी आहे. म्हणून ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि निष्काम कर्मयोग. कर्तृत्व सोडून जे कर्म केलं जातं तो कर्मसन्यास आहे. भोक्तृत्व सोडून जे कर्म केलं गेलं तो कर्मयोग आहे. कर्तृत्व सोडून कर्म केलं गेलं कर्मसन्यास होतो. भोक्तृत्व सोडून कर्म केलं गेलं त्याच कर्मयोग होतो. कर्मयोग आणि आता काय, कर्तृत्व सोडलं की भोक्तृत्व आपोआपच जाईल की नाही. किंवा ज्याला भोक्तृत्व नाही, त्याला भोगायचंच नाही, त्याचा संकल्पच नाही, म्हणजे कर्तृत्वच नाही. दोन्ही एकच होतं. एकूण तात्पर्य कोण पहिलं काय सोडतो त्याचा विषय आहे. एवढंच फरक, त्यात काही नाही फरक, फारसं काही फरक नाही. इथे काय सांगितलं सुरुवातीला, आता प्रिय वस्तू एखादीची जर काही ती नष्ट झाली असतं, तिचं स्मरण तो करत नाही आणि विषय भोगाची इच्छा करत नाही, तो स्थिर असतो. अंतःकरणामध्ये मी आणि माझं हे दोन्हीचं स्फुरण नष्ट झालेलं आहे. तो नित्य संन्यासी आहे. कारण काय, तर आपण काय पाहिलं की कर्म म्हणजे कर्माचे संस्कार. हे संस्कार कुठे उठतात? अहमतेमुळे आणि ममतेमुळे संस्कार. अन्यथा संस्कार उठायचं काही कारण नाही. उदाहरण घ्या, एखादी गाडीमध्ये आपण बसत असतो आणि त्या गाडी चालत असताना मध्येच रस्त्यामध्ये काहीतरी त्या गाडीत बिघाड होतो. बिघाड होतो. मग तो कंडक्टर आपल्याला ते सगळं म्हणतो किंवा तुम्हाला दुसऱ्या गाडीत मी बसवून देतो, आणि मग ती दुसरी गाडी थांबवतो, तो आपला बसवून देतो, आपण निघून गेलो. आता ती गाडी खराब झालेली तशीच पडून आहे तिथे. तो बिचारा कंडक्टर तिथे बघतात थांबून राहतो 2 तास 4 तास 6 तास, काय जे लागतात दुसरा तो मग मेकॅनिक येऊन सगळं. तर बाकीचे सगळे प्रवासी निघून जातात, कारण ह्यांना त्या गाडीशी काही संबंध नाही, काही देणं घेणं नाही. तेवढ्या वेळा बसले, सोडून निघून गेले. खराब झाली तर सोडून निघून गेले. आणि आपली स्वतःची जर गाडी असली तर असं सोडून जाता येत नाही. ममता जर असली की त्यातून दुःखाची प्राप्ती होते. ममता असली तरच त्याचं ओझं होतं. ममता असली तरच दुःख होतं, अन्यथा काय व्हायचं कारण नाही. जे संस्कार होतात ते ह्याच्यामुळे होतात. मी केल्यावरच होत आहे, मी केल्यामुळेच होत आहे असं जेव्हा होतं, तेव्हा त्याचा ओझं होतं त्या कर्माचं, कुठल्याही कर्माचं.
आणि माझ्यासाठी म्हणून जेव्हा करतो मी किंवा माझं हे असं समजून करतो, तेव्हा त्याचं सुख दुःखाची प्राप्ती होते. याच्याने काय होतं पुढे, अहम आणि ममतेमुळे, की आपण जे थकतो की नाही, थकतो ह्याचं कारण हे होतं. दादांनी सांगितलं एकदा, की थकवा जो होतो तो मनाने होतो, शरीराने होत नाही. सगळा कर्म वगैरे जे केल्या जातात ते सगळं, त्याचे संस्कार सगळे मनावर उठतात, चित्तावर उठतात आणि त्याच्यामुळे थकवा होतो. त्याचा परिणाम थोडा शरीरावर होतो, नाही असं मनाचा परिणाम शरीरावर, प्रत्यक्ष शरीराच्या क्रियेचा कर्माचा परिणाम आहेच शरीरावर थोडा बहुत, पण मनाचा परिणाम जास्त, त्यामुळे दुःखाची, अन्यथा दुःख होण्याचं कारण नाही. संकल्प नाही आणि त्याचप्रमाणे फळाची अपेक्षा नाही, या दोन गोष्टी दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं सांगितलं. कर्मफल हेतुर्माते संगोस्व कर्मणी, कर्माचा संग नाही आणि कर्माच्या संघाचा त्याग आणि फळाचा त्याग. संघाचा त्याग ममतेच्या त्यागाने, फळाचा त्याग ममतेच्या त्यागाने. काल सांगितलं उदाहरण तसं, जसं एखादा आपलं हेच आहे वकील वगैरे, तो करतो आपला प्रयत्न, नाही जिंकला, सोडून दिलं, काही विषय नाही, त्याच्यामुळे त्याला काही दुःख होत नाही, आपलं काम तो चोख करतो. तसा हा जो कर्मयोगी आहे तो काम चोख करतो, फळ आपलं आपलं नाही. या दृष्टीने सांख्य आणि योग दोन्ही एक आहे इथं सांगण्यात सांगितलं. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना मोक्ष मिळतं, तेच स्थान प्राप्त होतं, तेच स्थान निष्काम कर्मयोगाने अनुष्ठानाने प्राप्त केल्यानंतर सुद्धा होत. रोजच्या जीवनामध्ये निष्काम कसं होईल त्याचा आपण परवा काही दिवसापूर्वी विचार झाला. रोजच्या जीवनात कसं काय होईल, तर म्हणले काय नाही, जे काम करतं ते उत्कृष्ट करत जावं. करता 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 एका दिवशी त्या कर्माचं जे आहे फळाची अपेक्षा आणि त्यामधलं जे महत्व आहे ते निघून जात. उत्कृष्ट करत गेलं पाहिजे. योगा कर्म कौशल्य जे सांगितलं, कर्माचं कौशल्य आहे ते, हे दोन्ही गोष्टीचं कौशल्य आहे, ते कर्म उत्कृष्ट होत गेलं पाहिजे. ह्या दृष्टीनं कौशल्य समजा तुम्ही. आणि ही कौशल्य आहे कर्तृत्व अभिमान आणि फळाची अपेक्षा सोडून कर्म करणं, हेही कर्मातलं कौशल्य आहे. तेव्हा तो योग सिद्ध होतो, योग संसिद्ध होतो आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते, ज्ञान प्रगट होत. ते दृष्टीनं संन्यास, त्याला संन्यास म्हटलं. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद् योगैरपि गम्यते एकं सांख्यञ्च योगञ्च यः पश्यति स पश्यति. त्यांनीच खरं जाणलं. जसं म्हणाले, आकाशात आणि अवकाशामध्ये काही भेद आहे का? आकाश आणि पोकळी याच्यामध्ये काही भेद आहे का? एकच आहे. तसं कर्मयोग आणि कर्मसन्यास याच्यामध्ये ऐक्य आहे, काहीच भेद नाही. एखादी वस्तू आपण आकाशामध्ये जेव्हा बासरी वगैरे काही आहे, त्या बासरीच्या मध्ये काही पोकळी असते, तर पोकळी वेगळी आहे आणि बाकी बासरीच्या बाहेरचं आकाश वेगळं आहे का? नाही, एकच आहे. दोन्ही मधलंही आकाश आणि अवकाशामध्ये काही फरक नाही. अवकाश म्हणजे जात, काहीच तिथं पोकळी असणार काहीतरी. पोकळी कशाने निर्माण होते? मध्ये काही तर उपाधी निर्माण झाला म्हणजे पोकळी निर्माण होते, काहीतरी उपाधी होते. बासरीचा जे बास असतो त्याची उपाधी निर्माण झाल्यामुळे दोन पोकळी वेगळी दिसते आणि आकाश वेगळं दिसतं, पण भेद आहे का प्रत्यक्षात? काही भेद नाही, हे ज्याला कळतं तोच योग आणि संन्यास हे एक आहे असं समजू शकतो. तसं एकच आहे, एक योग आणि संन्यास दोन्ही एक आहे. तयासाठी पाहिले आपण ते
तेणेची देखील जया सांख्य योग जाणवले भेदे विण. सांख्य आणि योग दोन्ही अभिन्न आहेत असं जो पाहतो, यः पश्यती एकम सांख्यांच्या योगांच्या यः पश्यती स पश्यती, तो त्यांनीच खरं जाणलं. पुढे सांगितलं आहे आता की बिना योगाचं संन्यास प्राप्त होणार नाही. योग झाल्यानंतरच त्या ब्रह्मसुखापर्यंत पोहोचतो. हा योग होण्यासाठी, कर्मयोग होण्यासाठी, निष्काम होण्यासाठी कर्म, मग मनावर कार्य करायला पाहिजे, शरीरावरही काही काम करावं लागेल, सगळ्या इंद्रियांच्यावरही काम करायला पाहिजे. काही काय करायला पाहिजे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूत न कुर्वन्नपि न लिप्यते. सर्वभूतांच्या ठिकाणी ज्याचा आत्मस्वरूप सगळ्यांना आत्मवत सर्वभूत यः पश्यती, सगळ्या भूतांच्या ठिकाणी आपल्या स्वतःसारखं पाहतो. काही जणांनी असं विचारलं की सुरुवात कुठून करायची, मग कसं करायचं, कुठून सुरू, ते सांग कुठून सुरू होते. निष्काम कर्माच्या अनुष्ठानानं आधी चित्त शुद्ध झालं पाहिजे. त्याच्यानंतर तो जिथं देह व्हायला पाहिजे, देहावर जिंकलं पाहिजे देहाला. योगशास्त्रामध्ये जसं आला क्रमाक्रमाने यम नियम आसन प्राणायाम, आसन जिथं व्हायला पाहिजे तेच नाव देह, देहावर जिंकणं, असं पुढे क्रम द्या बाबा. सगळा क्रम जिथं देह जितेंद्रिय सर्व भूतात्मा, असा कर्म करताना जर असा जो पुरुष असेल तर तो कर्मामध्ये गुंतत नाही. हे कर्माचं गुंतणं म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे आधी आपण. कर्मामध्ये गुंततो म्हणजे काय, तर त्या कर्माचे काही संस्कार होतात आणि त्या संस्कारामुळे मग नवीन इच्छा वासना भावना तयार होतात. त्याप्रमाणे पुन्हा कर्म करतो, पुन्हा संस्कार होतात, असंच ते चक्र फिरत राहत. हे न होणं, कर्म तरी घडून गेलं पाहिजे, पण काही शिल्लक राहत नाही संस्कार, म्हणजे कर्माचं बंधन प्राप्त झालं नाही असं. घेतलं ना, खराब झाली, निघून गेलो आपण, आठवण तरी येते का पण आपल्याला? आपण म्हणतो का आपण जी सोडलेली गाडी झाली की नाही, जरा बघा, फोन करा, म्हणतो का? काही म्हणत नाही, जातो आपण लगेच लगेच. कारण त्याच्यात बांधलेलं नसतो त्याच्याशी, त्या गाडीशी काही, बस आपलं गाडी निघाली. तीच मात्र आपली स्वतःची गाडी असली की मग सोडता येत नाही. जरी आपल्याला तिथून निघावं लागलं, काही अर्जंट असल्यामुळे समजा दुसरं काही व्यवस्था करून निघावं लागली, आता ते काही कमी त्या गाडीचं असं होतं का? कुठेही जरी गेलो तरी आपलं पहिलं तिकडे फोन करणार की काय झालं, सगळं मिळालं की नाही, पुढचं मेकॅनिक मिळाला का नाही, काय झालं काय नाही, ती गाडी कधी दुरुस्त होतीये, सगळी चिंता आपल्याला असते. अन्यथा काही चिंता करायचं कारण नसतं दुसऱ्या गाडीचे असली. हे जसं आहे तर हा कर्म करतो आणि पुढे निघून जातो, त्याचा काही संस्कार शिल्लकच नाही. त्या देहावरही ममता नसते आणि बाकीच्या सगळ्या वस्तूंवरही ममता नसते. भले त्याच्यात जो असला तरी, देहामध्येही असतो आणि संसारामध्येही असतो, तरी परंतु कुठेही त्याची ममता बांधलेली नाही. अहमता आणि ममता दोन्ही बांधल्या. पुढे सगळं 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं वर्णन होताना सगळं ते आल्या विषय, निर्ममो निरहंकार समदुःख क्षमी वगैरे असतो. उद्या पाहू, आज विचार इथेच भगवत चरणारून समर्पित करूया आणि रामजी उद्या पाहू बाकी.
ठीक आहे. बोला, काही सांगायचं का? गुरुजी सांख्ययोग काय हं? आहे? हं? सांख्ययोग सांख्ययोग काय आहे? काय आहे? दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगाचाच विचार सांगितला. नाही नाही मी नव्हते तेव्हा. मी नव्हता. थोडक्यात अच्छा, काही बरं माहिती. बरं. सांख्ययोगामध्ये हेच सांगितलं की हे जे सगळे देही आहेत, देही नित्यमवध्ययम देहे सर्वस्य भारत, हे देही अवध्य आहे. देह तरी हा जाणारच आहे, नश्वर आहे. अं, आत्मा नित्य आहे. नाही का? हा सगळा विचार सांगताना दुसऱ्या अध्यायामध्ये हे सांगितलं आहे, तू हे सगळ्यांना मारतो असं समजू नकोस, कारण हा देहाला कोणी मारलं तरी काय तो आत्मा मरत नाही, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यात त्याच्यात. हे सगळं सांगितलं आहे सांख्ययोगामध्ये पहिलं. बरं का? म्हणून मग श्रुती प्रतिपन्ना ते दास्थास्यती निश्चला, एक निश्चित बुद्धी काय सांगितलंय. आता कसा असतो मग त्याच तुमच्या स्थितप्रज्ञाचं वर्णन आल्यानंतर स्थितप्रज्ञ कसा असतो काय नाही, त्याच पुढे सगळं उपप्रमाण आहे. त्या दुसऱ्या अध्यायात जो सांगितलं गेलं आहे त्याच पुढे पुन्हा 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 विचारण येत होतं, त्यामध्ये येत असतं. अरे का? हा, मला वाटतं ते सांख्ययोग कपिल मुनींचं जे दर्शन आहे ना. नाही नाही नाही, त्याचा विषय काही आला नाही इथं. हा, तो विषय आला नाही. सांख्य म्हणजे संख्या जी सांगितली आहे की किती तत्व आहेत काय नाही. कपिल मुनींचा सांख्ययोग इथं काही आला नाही. तो तर भागवतात आलाय, भागवतामध्ये आहे तो द्वितीय स्कंदामध्ये. इथे मात्र ते विचार झालेला नाही काही. इथे सांख्ययोगामध्ये हे विचार आलाय, तो आत्म्याचं काय स्वरूप, मग कसं आहे, अव्यक्तोयम, अचिंत्योयम, अविकारी आहे. त्यामुळे शोक होण्याचं काही कारण नाही. देह तरी जाणारच आहे. अंतवंत इमे देहा, हा देह अंतवंत आहेत. त्या देहाबरोबर तो जन्म घेतो मरतो असं समजण्याचं काही कारण नाही. बरं तसंही समजलं तरी सुद्धा काही हरकत नाही असं म्हणून सांगितलं अर्जुनाला भगवंतानी. आता चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम, असं जरी असलं तरी नकोस वगैरे असं सुरुवात केली त्या ठिकाणी. आणि जसं शरीराच्या आपण वस्त्र सोडून दुसरे वस्त्र घेत असतो तसं शरीर सोडून आत्मा दुसरे शरीर घेतो. त्यामुळे ते सगळं शोक करण्याचं काही कारण नाही. हा सगळा विचार सांगितला आहे. म्हणजे देहाचं क्षणभंगुरत्व आणि आत्म्याचं नित्यत्व हे दोन तिथं सांगितलं गेलं. तर या दृष्टीने तिथे सांख्ययोग सगळा सांगितलाय. सांख्य म्हणजे ते ज्ञान, सांख्य म्हणजे ज्ञान ह्या दृष्टीने आलेला आहे बरं का. योग म्हणजे कर्म या दृष्टीने आलेला योग. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये हे ज्ञान सांगितलं आहे सगळं. मग तिथे अर्जुनाने पुन्हा तेच विचारलंय की मग असं जर असतं, हे ज्ञान जर आहे, हे सगळं जर खोटच आहे सगळं, मग मग कर्म कशाला करायला सांगता. त्यांनी सांगितलं की कर्माशिवाय तू एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, त्यामुळे कर्म तर करावंच लागेल. दुसऱ्या अध्यायामध्ये सगळा विचार झाला की एक आत्म्याशिवाय दुसरं काहीच सत्य नाही, सगळं आत्माच आहे फक्त, इथं दुसरं काहीच नाही. मग निर्बंध व्हायला सांगितलं होतं, आत्मवान व्हायला सांगितलं. धन्यवाद गुरुजी. हा नाही म्हणजे
पुन्हा विचार करा, म्हणजे कधीतरी करू आज अजून सांख्ययोगाचा विचार. तिथं मात्र एवढंच मला सांगतं की ते जे आहे तत्वाची संख्या वगैरेचं वर्णन आलेलं नाही. म्हणजे कितीतरी तत्व सांगितले, 24 कोणी सांगतात, कोणी 25 सांगतात, कोणी 11 सांगतात, तर कोणी 17 सांगतात. तर ते सांख्य दर्शन ते आहे, ते वेगळं आहे. सांख्य दर्शन ते वेगळं. हा जो सांख्य योग आहे तो वेगळा सांगितला. बाळासाहेब, गीता नेम कोणी लिहिलेलं आहे? कोणी लिहिलेलं आहे? हा, आता भागवत व्यास मुनीने लिहिलेलं आहे ना? हो हो हो. तर ही भारतामध्ये आली गीता, महाभारतामध्ये. तर व्यासाने गीता आहे. हा, महाभारतामध्ये. हा, मध्ये महाभारतम, महाभारतामध्ये गीतेचा विषय आहे. म्हणजे गणपतीने लिहिलेलं आहे, व्यासाने सांगितलेलं तेच आहे का? हा हा, व्यासाने सांगितलेलं आहे, गणपतीने लिहिलेलं आहे. हा, ते भागवत म्हणतात ना, गीता नाही. गीता महाभारत तेच त्यांनीच लिहिलेलं आहे. हा, भागवताचं नाही. भागवताचं काही गणपतीने लिहिलेलं असं वर्णन नाही, ह्याच आहे महाभारतात. भागवतच नाही, भागवताचं कसं वर्णन आलेलं नाही की गणपतीने हे केलं. तर व्यासांनी भागवताची जी रचना केली ती नारदांच्या सांगण्यावरून केली की तुम्ही भागवत रचना करा. मग थोडक्यात भागवत नारदांनी व्यासांना सांगितलं 4 श्लोकात, जे ब्रह्मदेवाने सांगितलं. ब्रह्मदेवाला जे भगवंतांनी सांगितलं ते भागवत 4 श्लोकामधलं नारदांनी सांगितलं. मग ते व्यासाने त्याचा विस्तार सगळं करून पुढे शिष्यांना शिकवलं. त्याच्यानंतर मग ते शुकदेवांना शिकवलं, आपल्या मुलाला त्यांना पण शिकवलं, शुकदेवांना शिकवलं. इकडे गणपतीचा काय संबंध नाही. इथं आहे महाभारतासाठी. महाभारत म्हणजे गीता आली. शंभर श्लोकानंतर एक एक श्लोक कूट सांगितलेला आहे. गीतेमध्ये सुद्धा 7 श्लोक कोणते ते येतात, कूट आहेत. 45 आहे म्हणे की गीता. किती? 745? 45. हो हो, कोणी सांगतात असं. 45 आहे, पण 44चा उल्लेख नाही म्हणे कुठेही. एक श्लोक तेलुगू मध्ये आहे एक श्लोक 13 असेल. 701 सांगतात. 701 आहे. 45 आहे म्हणे, पण 44चा उल्लेख नाही म्हणे कुठेही असं. होय, असं मी पण कुठेतरी वाचलं होतं. असे काय करतात संशोधनाच्या सगळ्या गोष्टी आहेत. ऍट अ टाइम मात्र दोघांचंच आहे ना. आता कृष्णाने अर्जुनाला सांगितले, पुन्हा धृतराष्ट्राला संजय सांगितलेला आहे. हो हो हो, असं. व्यासांनी सांगितलं आणि गणपतीने लिहिलं. महाभारत. महाभारत गणपतीने लिहिलं. गणपतीने त्याच्यात असं वर्णन आलंय की 100 श्लोकानंतर एक श्लोक कूट सांगितला व्यासांनी. आणि त्यांचं असं ठरलं होतं ना की मी थांबणार नाही लिहिताना. कूट श्लोक म्हणजे अर्थ लागणं कठीण असतं, त्याला कूट म्हणतात. कोड जसं असतं.
मग तेच आहे की काही श्लोक आहेत गीतेमध्येही तसे काही श्लोक आहेत असं सांगितलं. 7 श्लोक आहेत. 100 शोध आहेत मला सांगितलेले आहेत, मला लक्षात नाही आता. हो ना, मग रोजच्या श्लोकात एखादा श्लोक असा असतो की जसं 9व्या अध्यायामध्ये ते काहीतरी आलं बघा की नचमस्थानी भूतानी काय नचाहंतेषु अवस्थितः वगैरे. तर ती माझ्यात आहे पण माझ्यात नाही तसं म्हणतात. ते कसं काय, त्याचा अर्थ काय सांगायचा, कुठं आहे? जसं असे काही 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 श्लोक आहेत गीतेमध्ये. 7 श्लोक आहेत असं सांगतात. तिथं 100 श्लोकानंतर एक श्लोक टाकायचे व्यास. श्लोक असे वेगळे आपल्याला लिहून म्हणजे हे आहे काढलेले आहेत लोक. हो, अभ्यासकांनी त्याच्यातून काढलेले आहेत कोणते कोणते श्लोक कसे कूट आहेत ते. ते काय कूट श्लोकाचं ते- त्या श्लोकाचा अर्थ लागत नाही, मग गणपतीला सुद्धा लागत नाही. मग गणपती तसा विचार करतात की ह्याचा काय अर्थ आहे, तर गणपती विचार करेपर्यंत व्यास पुढचे 100 श्लोक लिहित असत, सांगत असत. तर गणपती थांबायचे तोपर्यंत, मग यांना वेळ मिळायचा पुढचे 100 श्लोक रचना करायला. मग पुन्हा सांगायचे तर 100 श्लोक लिहित गेले, मग एक श्लोक असं सांगून द्यायचे पुन्हा की आता गणपती थांबायचे. गणपतीनं कारण यांनी गणपतीने जशी अट टाकली की मला मी थांबणार नाही बरं का, तुम्ही सांगा, मी थांबला तर मग मी उठून जाईल, ते लिहिणार नाही पुढे मग मी. तर ह्यानी अट टाकली की कळाल्याशिवाय लिहायचं नाही. मी मग जे कळालं नाही तिथं थांबायचे, मग ते समजेपर्यंत पुढचं रचना करायची, अशी गंमत आहे त्याच्यात. त्यामुळे 100 श्लोकानंतर एक श्लोक महाभारतामध्ये कूट आहे. तर त्यामध्ये 700 श्लोक आहेत ना, 700 मध्ये 7 आलेले आहेत. तर माझ्या लक्षात नाही ते कुठले 7 श्लोक आहेत. श्लोक आहेत की नाही, असेल असेल कुठतरी असेल, माझ्यात आहेत 7 श्लोक. मूळ कूट श्लोकाचाच विस्तार आहे का पूर्ण? कूट श्लोकांचा विस्तार नाही. नाही कूट श्लोकांचा विस्ताराचा विषय नाही. असं नाही. अच्छा, एक कूट श्लोक मध्ये दिला आहे, बाकी सगळ्या क्रमाने जो विषयाचं विवरण आहे ते सगळं आहे. मध्येच एखादा कूट श्लोक येतो, त्याचा सामान्य अर्थ वेगळा असतो, गर्भित अर्थ वेगळा असतो, असं. चार श्लोक कोणते? कोणते 4? नारदांनी सांगितलेले ते ते भागवतामध्ये आहेत. भागवतामध्ये. भागवताचे हा 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 तदेव सौम्य ते आहे. ते बरं दुसऱ्या काय आलेलं आहे, चतुश्लोकी भागवत ज्याला म्हणतात. हा हा बरं बरं. ते चतुश्लोकी भागवत आहे. नाही कूट नाही, सारांश आहे. सगळं भागवताचं सार त्याच्यामध्ये, त्याचा विस्तार केलेला आहे भागवत म्हणजे सगळं. हा हा बरं बरं. रेखा म्हणते की ते कूट आहेत का? कूट नाहीत. हा हा ते स्पष्ट कूट असं कोड्यात वगैरे काही नाही, सरळ आहेत. आणखी काही कोणी सांगताय? संन्यास कोणासाठी सांगितलं आणि कर्मयोग कोणासाठी सांगितलंय? मग कर्मसन्यास कोणासाठी? ते आता सांगितलं नाही का की ज्याची स्थिती आहे त्याला कर्मसन्यास होतो. अहंता आणि ममता याच्यामध्ये नाहीच. मी माझं आठवण गेली आहे, तो संकल्प केलेला असतो, तो संन्यासी आहे. तो कर्म करतो, तो करून सुद्धा करता राहतो. पण ज्याला तसं झालेलं नाही, त्याने ईश्वराला अर्पण करून काय
तुला असे मोबाईल त्या हॉल मध्ये तू तिथं झाडत झाडत तुला गेलीस म्हणजे कनेक्शन तुटून खतम. काय चाललंय? कोण बोलत? कुठला आवाज आहे? माहित नाही. कोणाचे काय माहित? चाललंय काय ते? बंद द्या. हा हा तर हे की असं ज्याची झाली असं नसेल ज्याचं आमच्या ममता सुटली नाही आहे, तर त्यांनी काय करावं? तर त्यांनी हेच करायचं आहे की आपलं ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करावं. त्याचं फळ ईश्वराला अर्पण करावं, तर तो कर्मयोग होतो. ज्याला मी करत नाही असा अनुभव आहे त्याच्यासाठी कर्मसन्यास आहे. आणि ज्याला मी करतो वाटतं तर ठीक आहे तूच करा, परंतु ते ईश्वराला अर्पण करायचं आहे. कसं आहे, हे जे विचारलं मागे एक प्रश्न विचारला होता की मग कुठून सुरुवात होईल? तर ते तिथून सुरुवात होईल की आपल्याला प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, सुखासाठी सगळा प्रयत्न आहे. तर मग ते सुख मिळेल. साधारण अपेक्षा अशी असते की वस्तूने मिळेल. तर त्या वस्तू प्रयत्नाने मिळतात. ते प्रयत्न करताना आपले अपुरे पडतात, शक्ती कमी वाटते. मग ती शक्ती कुठून मिळेल का याच्यासाठी जिकडे तिकडे पण जेव्हा पाहिल तेव्हा मग शक्तिमानकडे जाऊन पाहतो की मला थोडी शक्ती पाहिजे. मग ती शक्ती जे मिळण्यासाठी जे सुरुवात होते, तिथून सुरुवात होते. आपली अपूर्णता जाणवल्यानंतर, आपली अशक्तता जाणवल्यानंतर कुणाला तरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजून आपण त्याच्यापासून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये कशातही घ्या तुम्ही. लहान मूल जसं आधार शोधतं, त्याला चालताना आधार पाहिजे असतो की नाही? तर धरतो, पोटाला धरून चालतो तसं आपल्याला वाटतं काहीतरी आधार पाहिजे. प्रत्येक बाबतीत आपल्यापेक्षा शक्ती जिथं जास्त असेल तिथून आपण त्याची शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिथून भक्तीची सुरुवात होते. मग ती भक्ती कोणाची होईल? ज्याला ईश्वराचं ज्ञान नसेल, ईश्वर झालं नाही, तो आपलं सामान्य आपल्यापेक्षा शक्तिमान जेव्हा असतं त्याच्याकडे बघतो. आपल्याला तो कोणीतरी काम करून देईल असं वाटतं, मग त्याच्याकडे आपण जातो, त्याच्याकडून काही मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिथून भक्ती सुरुवात होते. मग करता करता लक्षात येतं, जसं तो एक फकीर गेला राजाकडे मागायला काही, तर तो राजा मध्ये बसला होता देवाच्या. ह्याला फकीराला दिसत होतं काय करतोय तो. तो राजा देवासमोर हात जोडून पुन्हा पुन्हा मागतोय, मला असं दे तसं दे, राज्य असं दे तुमका दे. बाहेर उभा राहिलेला जो साधू होता त्यांनी पाहिलं राजा मागतोय. बाहेर आला राजा. बोला महाराज म्हणले, काय पाहिजे तुम्हाला? काही पाहिजे नाही म्हणले. आता मला वाटलं होतं म्हणले तू काय स्वतः तुझ्याजवळ काहीतरी असेल तुला तू मागावून तू देशील. मला लक्षात आलं म्हणजे तू कुठतरी मागतोच आहेस जाऊन. मग तू ज्याला मागतोस त्यालाच मी मागितलं जमणार नाही का म्हणजे? तुला कशाला मागायचं? हे आता म्हणजे तुला नाही मागणार, तू ज्याला मागतोस त्याला माग. आणि मग तिथं असं जेव्हा कळतं की सर्व शक्तिमान तू आहे, ईश्वर आहे, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग ईश्वराची भक्ती सुरू होते. मग ईश्वराची भक्ती करता करता असं लक्षात येतं जेव्हा की ईश्वर सुद्धा मायोपाधिक ब्रह्म म्हणजे ईश्वर आहे. मायोपहित चैतन्य, मायोपहित ब्रह्म म्हणजे ईश्वर आहे असं जेव्हा लक्षात येतं, मग त्या ब्रह्माशी आपण एकरूप जेव्हा होतो तेव्हा सगळाच भक्ती राहत नाही. मग तेव्हा संकल्प सगळे सुटून जातात, सर्व संकल्प संन्यासी होतो, ज्ञानी. हेच म्हणायचे म्हणजे पहिली स्टेप जर कर्मयोगच आहे तर कर्मसन्यास वेगळा का सांगितला, तो कोणासाठी सांगितला हेच विचारत आहे. हो की मग ज्याचं तसं झालं आहे त्याला कर्मसन्यास सांगितलं आहे, त्याच्यासाठी कर्मसन्यास आहे. तसं ज्याचं झालं नाही त्याच्यासाठी कर्मयोग सांगितलं आहे. त्याला की नाही लक्षात?
आणि दोन्हीचंही फळ सारखंच. फळ तर एकच आहे ना, फळ एकच आहे, तिथेच पोचावं लागेल. इथून झाल्यानंतर तिथेच पोचावं लागेल. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यानंतर म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी म्हणजे भक्ती. हं. हो. ह्या भक्तीतून पुढे ज्ञान प्राप्त होणार आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्मसन्यास होणार आहे. हं. मग तेच म्हणजे मग एखादा जेव्हा जगद्गुरु शंकराचार्यांसारखे जे आहेत त्यांच्यासाठीच फक्त कर्मसन्यास आहे, बाकी सर्वसामान्यांसाठी नाही का? मग हो, नाही ना, मग तेच सांगितलं की सर्वसामान्यांसाठी सोपं साधन काय तर हे सांगितलं. तयोच तो कर्मयोग विशेष करण्याचं सांगायचं कारणच ते होतं. तुम्हाला असं शंका तुमची वेगळी आहे. तुम्हाला असं म्हणायचं की दोन मार्गच नाहीत मुळी, त्यातला एक आहे तो, असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर की नाही? म्हणायचं आहे की कर्मयोगच मार्ग आहे फक्त. नाही, कर्मयोगातून कर्मसन्यास मिळतो असं वाटतंय आम्हाला. तेच ना म्हणतो मी, टप्पा आहे फक्त तो एक. तिथवर गेल्यानंतर मग कर्मसन्यास सुरू होतो. आधीपासूनच कर्मसन्यास राहतो का कोणाचा? तर राहतो हे सांगायचं. आधीपासून सुद्धा कर्मसन्यास राहतो. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अशा अवस्थेला प्राप्त झालेले सुद्धा काही लोक आहेत, हे त्यांच्यासाठी कर्मसन्यासच आहे. आणि असं झालेलं नसलं म्हणजे मग कर्मयोग करत करत कर्मसन्यासाकडे जातात. नाहीच क्षमा, आधा लिटर जर कोणी असं कर्मयोग न करता नुसतीच कर्मसन्यासाची अपेक्षा करेल तर ते मी जसं सांगितलं तसं अलब्ध भूमिकत्वासारखं होईल. ते अलब्ध भूमिकत्वासारखं होईल म्हणजे भ्रम निर्माण होईल त्याला. समजा कोणी जर म्हटलं की मी ईश्वर आहे, आता जसं आपण ऐकतो काही कुठंतरी आपल्याकडे ऐकण्यात येतं की हे मी स्वतःच भगवान आहे म्हणून जाहीर करतात काही लोक, स्वतःच मी भगवान आहे. भ्रम आहे. कर्मयोग निष्ठा सोडून देऊन किंवा सगळे मग कर्मच सोडून देऊन आता आम्हाला कर्म करायची काही गरजच नाही, आम्ही स्वरूप आहो, ब्रह्मस्वरूप आहो, मी ब्रह्म आहे असं म्हणून जर कोणी कर्मच टाकून देतील तर त्याच्याने काही कर्मसन्यासाची प्राप्ती होणार नाही म्हणाल. तो काही संन्यास मिळणार नाही, त्याला संन्यास प्राप्त होणार नाही. इथे काय सांगितलं पहा, जे मुक्तीपंथे अर्था चढे मोक्ष पर्वता जो महासुखाचा निमथा वहिला पावे. तो मुक्तीपंथ जो आहे त्या मार्गाने तो मोक्ष मार्गावर जातो, मोक्ष रूपी पर्वतावर चढतो, ब्रह्मसुखाच्या शिखरापर्यंत त्वरेने जातो. अगदी एकदम कर्तृत्वाचा अभिमान आणि फलासक्ती टाकून ईश्वरार्पण बुद्धीने केलेलं जे काम आहे त्यालाच मुक्तीचा पंथ म्हणावा. तोच मुक्तीपंथ आहे, हे कर्मयोग. या मार्गाने तो मोक्षरूपी पर्वतावर चढतो आणि ब्रह्मसुखाला प्राप्त होतो, त्वरेने जातो त्या शिखरापर्यंत. निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान न करता एकदमच कर्मयोग निष्ठा टाकून देतो आणि संन्यास मार्गाचं अवलंबन करेल असं समजतो, त्याला त्या संन्यासाची प्राप्ती होत नाही. योग स्थिती सांडे म्हणजे सोडून देतो, तो वायाची गाहव्यासी पडे. तरी प्राप्ती काही संन्यासाची, त्याला काही प्राप्त होत नाही संन्यास. कशाचे व्याख्यान आहे, संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. अयोगतः संन्यासाची प्राप्ती होणं दुःख आहे, शक्य नाही, सोपं नाही असं म्हणायचं. हे महाबाहो संन्यासः तु अयोगतः आप्तुम दुःखम. योगाशिवाय संन्यास प्राप्त होणार नाही.
तो योगयुक्त आहे तो मात्र मग लवकरच पोहोचतो. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. जो योगयुक्त मुनी आहे म्हणजे कर्मयोग करणारा आहे, योगयुक्त मुनी. मुनिर्ब्रह्माचं वर्णन असं केलं की ईश्वर स्वरूपाचं मनन करणारा जो मुनी, तो म्हणजे ईश्वरार्पण करून बुद्धीनं कर्म करणारा तो थोड्याच वेळात मोक्ष प्राप्ती करतो. न चिरेणाधिगच्छति, ब्रह्माला प्राप्त होतो. मग असं असेल तर मग कर्मयोग वेगळा आणि कर्म संन्यास वेगळा काय मग, अशी जी शंका केली आहे तिथे भगवंतांनी सांगितले की असं काही नाही, दोन्ही एकच आहे. दोन्ही एकच आहे. फक्त म्हणाले हे जरा सोपं आहे. शंका काय केली, अर्जुनाची शंका काय आहे? अर्जुनाची शंका ही आहे, मग कर्म न करताच तर आम्हाला जर ते मोक्ष सुख मिळणार असेल तर मग कर्म करायचंच कशाला? म्हणजे संन्यासाची हे जी आहे कल्पना अशी आहे की कर्म टाकून देणं, कर्म सोडून देणं, कर्म काहीच न करणं, नुसतंच बसून राहणं म्हणजे संन्यास असं वाटत. शेवटी 18व्या अध्यायात सुद्धा असा विचार आला पुन्हा, त्याग आणि काय संन्यासाचं. त्यागस्य च ऋषिकेश तत्त्वमिच्छामि वेदितुम्. संन्यासस्य महाबाहो. ठीक आहे. उद्या विचार करू आणखी काही. किंवा असं होत असेल कदाचित तुम्ही काय विचारता तेच मला कळत नाही. नाही ते तुम्ही म्हणलं होतं ना की ते अनुभवाच्या गोष्टी आहेत त्यामुळे मग नाही ते तर ते झालंच, ते वेगळं झालंच, पण नेमकं विचारायचं काय हेच मला कळत नाही. म्हणजे तुम्ही काय विचारता हे मला कळत नसेल कदाचित, तुमची शंकाच मला कळत नसेल तर मला काय सांगता येईल. नाही कळालं. कळालं ना? तेव्हा काय शंका होती तुझी? नाही, कर्म म्हणजे मला म्हणायचं की अधिकारी दोन वेगवेगळे आहेत. कर्मसन्यासाचा अधिकारी वेगळा आहे, कर्मयोगाचा अधिकारी वेगळा आहे. जसं हा मग कर्मयोगातूनच कर्मसन्यास प्राप्त होतोय की नाही एवढंच मला म्हणायचं. कर्मयोगातूनच कर्मसन्यास आहे. हो नक्कीच आहे. मग त्यांनी ते आधीच्या जन्मात तरी कर्मयोग केलेला असेल म्हणून त्यांना ह्या जन्मात डायरेक्ट कर्मसन्यासाचं दिली. नक्कीच नक्कीच बरोबर आहे. बरोबर आहे. असं आहे की कर्मयोगातूनच जावं लागतं सगळ्याला, कोणालाही झालं तरी तिथूनच जावं लागतं. म्हणजे कर्मसन्यास शेवट, कर्मयोग सुरुवात आणि कर्मसन्यास शेवट. कर्मसन्यास नाही आहे, कर्मसन्यास शेवट नाही आहे, शेवट आहे ब्रह्मत्व. हा हा म्हणजे मधला पॉइंट, शेवटचा पॉइंट काय स्थान. हा बरं. शेवट आहे ब्रह्मसुख. हा हा ब्रह्मसुख हे शेवटचं आहे, गंतव्य आहे ते. हा हा ब्रह्मैव तेन गंतव्यम्.
ब्रह्म हे गंतव्य आहे. ब्रह्मस्वरूपाचं प्राप्ती किंवा मोक्ष सुखाची प्राप्ती हे आहे. डेस्टिनेशन ते शेवटचं स्थान ते आहे. म्हणजे कर्मयोग, कर्मसन्यास आणि गंतव्य ब्रह्मस्वरूप. ते तीन तिथं पोहोचायचं आहे. मग पहिलं कर्मयोग, त्यानंतर कर्मसन्यास, असं करून मग पुढे. त्यानंतर कर्मसन्यास वेगळा करायची गरज नाहीये. म्हणजे ते येऊन जातं त्या पद्धतीनं, परिवर्तन होतं. त्यालाच समजा कर्मसन्यास एकच आहे. कर्मसन्यास किंवा कर्मयोग एकच आहे हे सांगतात. एकम सांख्यांच योगांच. असं ईश्वरार्पण कर्म म्हणजे करणं किंवा अभिमान रहित होऊन कर्म करणं एकच गोष्ट आहे असं सांगायचं आहे. अभिमान मी कर्म करतोय हे जाणीव नसताना जे कर्म होतं ते, किंवा मी ईश्वरासाठी कर्म करतो म्हणून ते कर्म माझं नाही अशी जाणीव असणं, ही एकच आहे असं सांगायचं. बर बर. हा हा. कळायला लक्षात येत सोपं होत नाही की मी कर्म करत नाही असं कसं, मग कर्म कसं होतं, मी करत नाही तर कसं कर्म होतं हे कळत नाही. म्हणून मग सुरुवातीला सांगितलं ठीक आहे तूच करतोस, तूच कर, ईश्वरार्पण कर. कळत की खरंच आहे की मी करत नाही. सांगितलं प्रकृती क्रियमाण आणि गुण कर्माने सर्वशः गुणत्वान सज्जते. तिसऱ्या अध्यायामध्ये हा विचार येऊन गेला ना. तर ही जर कळत नसेल तर काय, जर कळत नसेल तर हे सर्व कर्म फल त्याग. फल त्याग करायचं तर कुठे सोडायचं, तर ईश्वराला द्यायचं. ज्ञानयुक्त कर्म म्हणजे संन्यास समजा, भक्तियुक्त कर्म म्हणजे कर्मयोग समजा. ज्ञान काय आहे तर हे आहे की मी करत नाही हे ज्ञान आहे. मी करत नाही हे ज्ञान आहे आणि मी ईश्वरासाठी करतो ही भक्ती आहे. मी करतो असं ठेवायचं असेल तुम्हाला तर ठेवा, ईश्वरासाठी करा. नाही मी करतच नाही म्हणल्यावर काय प्रश्नच नाही, ईश्वरच करतो. मी ईश्वरासाठी करतो ही एक स्थिती आहे आणि ईश्वरच करतो ही दुसरी स्थिती आहे. ज्ञान आहे, ईश्वरच करतो हे ज्ञान आहे. मी ईश्वरासाठी करतो ही भक्ती आहे. ईश्वरासाठी करतो तर शक्ती कुठून येते हे करण्याची, ईश्वराचीच आहे. मग शक्ती ईश्वराचीच आहे, फळ ईश्वराचंच आहे. इथे इच्छा आपली आहे असं एवढं सगळं. आता इथे याची इच्छा सुद्धा नाही, इच्छा नाही. मग शक्ती ईश्वराची, फळ ईश्वराचं, मग इच्छा कोणाची? इच्छा माझी असते तोपर्यंत भक्ती असते आणि इच्छा ईश्वराची असते तेव्हा ज्ञान असतं. आता कितीही शब्दांचे काही कोलट्या मारला, काही कळाल तरी शब्दांनी काही सांगण्याच्या गोष्टी नाही. हे शेवटी पुन्हा तेच आलं. म्हणजे ते इच्छा ईश्वराची असून ते श्रेष्ठ नाही म्हणता येत नाही ना, दोन्ही सारखंच. सारखंच एकच समजण्याचा विषय आहे फक्त, बाकी काय नाही. त्यांनी तेवढं करूनही त्याच सारखं त्याच्यासोबत करत गेल्यानंतरच तो कळणार आहे. हा विषय अजून जास्त पुढे जाऊ कदाचित अजून उलगडत जाईल.
आपोआपच तो प्रकाश होतो. आपल्या लोकांनी यासाठी काय केलं, वरचे अजून अजून सोपं, अजून सोपं, अजून सोपं, अजून सोपं असं करत 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 खूप खाली आणून मग पहिलं आणलं की नैतिकता, भौतिकतेमधून नैतिकता, नैतिकतेमधून भावनिकता आली, भावनिकतेमधून ती भक्ती आली, भक्तीमध्ये पुन्हा पुढे जाऊन सकाम भक्ती आली, सकाम भक्तीच्या पुढे निष्काम भक्ती आली. ज्याची जशी स्थिती असेल, ज्याला जिथून सुरुवात करायची तिथून करा. म्हणजे बॉटमला नैतिकता अगदी. हा, भौतिकतेपासून सुरुवात आहे. नाही, तिथून भौतिकता सुद्धा काही नाकारली का आपली? कोणी कोणी असं सांगितलं का की नको? सांगितलं नाही. ते सुद्धा सांगितलं की मिळवा. ते भोगानंद वगैरे भौतिकतेमध्येच येते का मग? गीतेने सांगितलं ना, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, 7व्या अध्यायात. कामही काही वाईट नाही झाले, कामाला पुरुषार्थ म्हटलं. हे काय आहे ना, म्हणजे दादांनी म्हटलं आहे की आपले तर असं कसं हो, सगळंच खरं म्हणता, असं कसलं? तर दादा म्हणाले, ऋषींचं अंतःकरण तुम्ही समजा. ऋषी कोणालाच नाकारायला तयार नाही, कोणालाही नाकारत नाहीत ऋषी. मग ते काही राजकारणी आहेत चांगले, राजकारणी सुद्धा कोणाला नाकारत नाहीत, सगळ्याला चांगलंच म्हणतात. नाही, ऋषी राजकारणी नाही आहेत. ऋषींचं अंतःकरण मृदू आहे, इतकं मृदू आहे, ते कुणालाच नाकारत नाहीत. तू जिथं आहेस ना तिथून तुला सांगतोच, चल काही कामाचं नाही असं कोणालाच म्हणत नाहीत ऋषी. भौतिकतेमध्ये आहेस का, ठीक आहे, तिथे काही वाईट नाही म्हणलं, तिथे करता येतं. जिथे आहेत तिथून त्याला धर्मसंस्थापना म्हटलं. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये पुढे 13व्या अध्यायात ते सांगितलं, ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधैः पृथक् ब्रह्मसूत्र पदैः हेतुमद्भिर् निश्चितैः. ते 4व्या अध्यायात ते सांगितलं, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. जिथे असेल तिथे खोटं काहीच नाही, सगळ्यांचं खरं. गीतेची सिद्धीच ही आहे. स्वकर्मात्मभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः. नैष्कर्म्य सिद्धी ही सिद्धी आहे. सगळं काही योग्य आहे. ठीक आहे, थांबूया, फार वेळ झाला, 6:40 झाले. हे अशा प्रकारचं आपल्याला जर चर्चा चिंतन काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्याला एकत्र बसलं पाहिजे आणि 2-3 दिवस आपले काढून मोबाईल घरी ठेवून देऊन आलं पाहिजे. 2-3 दिवस बसा एकत्र, मोबाईल घरी टाकून द्या किंवा कुठे इथे असले ते एका बाजूला टाकून द्या कुठेतरी, बसा. ठीक. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नर्मदे हर. जय विजय. जय विजय. नर्मदे विजय. जय विजय. जय विजय. जय विजय. नर्मदे हर जय विजय. जय विजय. नर्मदे हर जय विजय. जय विजय. नर्मदे हर जय विजय. जय विजय. नर्मदे हर. नर्मदे.